नमस्कार मित्रांनो, मस्त पाऊस येऊन गेलाय। आमच्या उमरग्याची नदी धो धो वाहत असताना आमच्या नेत्रास सुख मिळतं आहे, समाधान मिळतं आहे। वरुण राजा मनापासून बरसला आहे। सगळीकडे पाणी पाणी धो धो करत वाहत आहे। ही मंडळी नेमकं काय करतात काम बघा। या पुलावरती सकाळी सकाळी सर्व मित्र चालायला येतात आणि मग चालायला आल्यानंतर थकून भागून ह्या बारक्या बारक्या कठड्यावरती बसतात आणि पाण्यात वाहून आलेली हे जे गवत आहे तर ते गवत काढण्याचं हे स्वयंसेवक काम करतात। आनंद वाटतो निसर्ग रक्षणासाठी आणि मानवी मूल्ये जतन करण्यासाठी, मानवाच्या सुखासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळी भावना येते। कुणी झाड लावतं, कुणी पाणी घालतं, कुणी झाडाच्या बुडामध्ये माती टाकतं, काही ना काही काम करत असतात। कारण आता निसर्गाचं रक्षण करावं ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येते आणि ते शिकून गेलं आहे कोविड। आणि कोविडमुळं माणसाला ऑक्सिजन काय महत्त्वाचा असतो हे कळलं आहे। पाहिलं का मंडळी, हे पाणी भाड भाड करत वाहणारं हे पाणी केवळ माणसांसाठी आहे, केवळ निसर्गासाठी आहे। हे पाण्याचं दान, हे जलदान, अमृतदान आहे। किती महत्व आहे पाण्याचं पहा। आणि ते पाण्याचं महत्व ज्यांना कळलं ते तुकाराम झाले। वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे। 250-350 वर्षापूर्वी झाडाचं महत्व सांगणारे संत तुकाराम महाराज आजही आम्हाला का कळत नाहीत, हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। चला तर एक झाड लावू, एक झाड दान करू। जागाच नसेल तर स्मशानभूमीच्या कोपऱ्यामध्ये एक झाड लावू। वृक्षप्रेमी भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोकविकास मंच, साप्ताहिक विश्वविनायक महाराष्ट्र। गुड मॉर्निंग वॉक उमरगा। नमस्कार मंडळी, नमस्कार, मनापासून धन्यवाद। आपण समाजसेवा केली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।